कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम्। झालं, आज पण तुझाच पहिला नंबर? हो, या या. हो, आले आले. नको नको, तुझं बरं आधी द्या ओ. अगं द्या. काय मग कसं वाटतं आता तुम्हाला? मला काय झालंय? दाढ दुखत होती ना तुमची? हो, पण तू मेडिकल मधून गोळ्या आणून दिल्यास ना, दुखायची लगेच थांबली. बरं झालं. किती गप्पा मारताय? आवरून जायचंय मला क्लायंट कडे. विमा काका, माझा नंबर घेता का? काही नको, तुझ्या हिताच्या गोष्टी सांगतोय तो ऐकतच नाहीस तू, आणि नंबर द्यायला निघाली शाणे. सॉरी 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 सॉरी, पण यावेळेस मी ठरवलं कमीत कमी हप्त्याची का होईना पण एक पॉलिसी तरी काढणार आहे मी तुमच्याकडे. काढलीस काढलीस, स्वतःचा विचारच करू नकोस तू. आणि कपाली ओढून सांगतोय डाऊन पेमेंट मी भरतो, पुढचे हप्ते तू भर, पण नाही, स्वतःचा स्वाभिमान मोठा सांगते का माई. असं नाही आहे काका, आपल्या माणसांसोबत सुद्धा आपण तत्वाने वागलो तरच आपण खरे ना, नाही तर काय देखावाच आहे सगळा. या. अगं अर्पिता, काय करतेस? अहो भाऊजी, कुणाला ऐकणार आहे का ती बोलण्यात? म्हणून तुझ्यावरती रागावताच येत नाही ना, मुद्दा बरोबर पटवते. माझ्या मुद्द्याचं जाऊ द्या, तुम्ही आधी माझा नंबर घ्या. हो. सावकाशा. हो हो, तुझं पण एवढ्या सकाळी उठून तू नंबर लावला होतास, पाणी भरून घ्यायचं. हो, अशीच आहे ती, सगळ्यांना मदत करायची इच्छा तिची. देव तुझे भलं कर रे बाबा, रोज न विसरता मला मदत करतोस, तेही नियम न मोडता आणि कोणालाही न दुखवता, न त्रास होता. हो ना, घरात एवढी माणसं असून सुद्धा पहाटेचं पाणी भरण्याची जबाबदारी ह्याच्यावरच. अहो मावशी, जबाबदारी कोण घेतंय यापेक्षा कोणीतरी जबाबदारी घेतंय हे महत्वाचं नाही का? आणि सलील गावभर उन्हाळत असतो, त्याला जबाबदारीची अजिबात जाणीव नाही. आजी, जबाबदारीची जाणीव होण्याची पण वेळ असते. आता आमचा नचिकेत दादा स्पर्धा परीक्षांची इतकी जीवापाड तयारी करतोय, ते जबाबदारीची जाणीव आहे म्हणूनच ना. आता त्यासाठी नळावर पाणीच भरायला यायला हवं असं काही नाही. तू काही तुझ्या घरच्यांची बाजू सोडणार नाहीस, भले ते तुझ्याशी कसेही वागोत.
सतीश 100 मारायच्यात आज. हो दादा. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. उशीर झाला वाटतं. हो रे. चला सावकाश जा. हो. मावशी गुड मॉर्निंग. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके. पुरोहित. बोला ना घाट. अर्पिताची सायकल कुठे दिसत नाहीये. मार्केटला गेली ती. आणि हो हा? नचिकेतचा रिझल्ट येणार होता ना. हो ना, आता 1-2 दिवसात येईल ना. ऑल दी बेस्ट सांगा त्याला. हो सांगतो ना. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव भाऊजी? बंधू च सखा. कुठे गेला होतास? हे पेपर आणायला. काय बरं आहे ना. हा अगं, हा एक शब्द येत नाहीये मला. हा, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत. झालं. उजाडलं नाही की झाली कोडी सोडवायला सुरुवात. इथे संसाराच्या कोड्याचा गुंता झालाय. तो सोडवायचा सोडवून बसलेत कोडी सोडवत. आणि काय हो, कुठे गेली तुमची ती लाडकी मुलगी? काय झालं? काय झालं काय? हे बघा, सगळा खडखडाट आहे. नाश्ता कुठे बनवलाय तिने? अगं मग तू बनव ना. हं. अर्पिताने घरातल्या सगळ्यांसाठी नाश्ता करावा असा काय नियम आहे का? म्हणजे तिच्या हाताला चव आहे. नाही पण तू केलास तरी चालेल ना. नाही तर ह्याला सांग, कल्याणीला. या निखिलला 4 गोष्टी शिकव. घरात एकाला 4 माणसं आहेत ना. आहेत ना, पण घरातली सगळी कामं तिनेच करायला पाहिजेत ना. नको करायला? कामात टाळाटाळ ती करणार आणि तुम्ही आम्हाला बोलणार. वा रे वा, बरं आहे तुमचा न्याय. न्याय अन्यायाच्या गोष्टी तुझ्याशी कोण करणार? काय पुटपुटला तुम्ही? नाही काही नाही. ऐकलं मी. कान तिखट आहेत माझे. आणि न्यायाच्या गोष्टी तुम्ही नका मला सांगू. तुम्ही तर बोलूच नका. आधी आपल्या पायाखाली बघा. आपण पैशाच्या नावाने आयुष्यात काय उजेड पाडलाय ते. चालेल, रेकॉर्ड सुरू झाली. होणारच, कारण रेकॉर्डच आहे ना तुमचा तसा. आणि मला नाही बोलायचं. जी काम टाळून गेले तिला बोलायचं. नाही नाही, तुम्ही तिला कसं बोलणार ना. लाडाची ना तुमच्या. सतत कौतुक करताना म्हणून मनमानी वाढली आहे तिची. तुला जे वाटतं, तुला जे पटतं तेच 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 करते ती. आपण कितीही सांगितलं ना तरी आपलं नाही म्हणजे नाहीच ऐकणार. कविता ग बास कर, ग बास कर. किती बोलशील तिला. निदान आज तरी तिच्याशी व्यवस्थित वाग ग तू. काय सोनं लागलं आजच्या दिवसाला? दीचा बर्थडे. अर्पिता दी. वहिनी, अर्पिता दी कुठे आहे?
गौरी मोन्या मला तुला काहीतरी सांगायचंय. निकी झोपू दे ग तिला. बरं झोप. अगं मग सांग ना, कुठे अर्पिता दी? मला नाही माहित. नचिकेत दादा कुठे? दाढी करतोय. नचिकेत दादा बाहेर आहे ना. काय झालं? अर्पिता दी कुठे? असेल चाळीत कुठेतरी. अगं पण काय झालं सांग. बाबा अर्पिता दी कुठे? अर्पिता मार्केटला गेली. आज पण लवकर उठून मार्केटला गेली. निदान आज तरी मला दीला बर्थडे विश करायचं होतं. निकी नव्यानं सांगायला हवं तुला. या घराचे नियम माहित नाही. या घरात अपशकुनी माणसांचे वाढदिवस साजरे होत नाही. माणसांचे वाढदिवस साजरे होत नाही. माणसांचे वाढदिवस साजरे होत नाही. बस 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 बस. 26 रुपये झाले मॅडम. मॅडम अहो 26 रुपये झाले, तुम्ही 20च. काय बाय आहे यार. हा एवढा कसा दिला ताई? ₹100 किलो. 2 किलो द्या. पुरी तुझ्या असून भोवनी झाली ना की अख्खा दिस चांगला खप होते बघ. असं काही नसतं मावशी, आपल्या मनावर असतं सगळं. हिरव्या मिरच्या आहेत का? अगं काय भाजी विकतेस का हिरे माणकं? एवढी तोलून मापून. भाव काय सांगितलंस? 30 रुपये पाव किलो. 30 रुपये पाव किलो. काय सोनं बिनं लागलंय? हे बघ अर्धा किलो घेते, 40 दे गपचूप. हाव ताई, निम्म्यापेक्षा पण कमी भावात बोलताय तुम्ही. नाही परवडत हो. अगं बा परवडत नाही तर भाजी विकायला कशाला बसलीयस? आणि हे पारडं कशाला घेऊन बसलीयस? चांगला सुरात घेऊन बसायचं ना, म्हणजे आम्हाला नीट कळलं असतं तू आम्हाला लुटायला बसलीये ते. अहो असं काय बोलताय ताई? काय बोलायचं मग? तुम्ही इथं कोणाकडे पण विचारा, हाच दर आहे. आणि खरेदीपेक्षा पण कमी किंमत सांगताय तुम्ही. ए राहू दे मला नको तुझी भेंडी. ही फरसबी कशी दिली? 40 रुपये पाव. 40 रुपये पाव? अहो काय भाव सांगतेस का काय? तुझ्याकडची भाजी घ्यायची म्हणजे आम्हाला कर्जच काढावं लागेल. ताजी आहे भाजी ताई. ताजी आहे ना, मग ठेव तुझ्या तिजोरीत. मला नको तुझी फरसबी. मला तुझ्याकडचं काहीच नको. तू काही एकटे नाहीयेस, बाकी सुद्धा आहेत. असं नका करू. काहीतरी घ्या की. जास्त नाही बोलत मी. जास्त काही बोलत नाही. एवढं तर परापरा बोलून गेलीस. हा बरं ठीक आहे. ती गवार दे बघू कशी आहे. 40 रुपये. 40. बरं राहू दे. 30 रुपयाने घ्या ना. दे. चांगली द्या. हो देते. जून वगैरे देऊ नकोस. नाही देते. चांगले, काळजी करू नका. जून निघाली ना तर बघच. नका काळजी करू, देते चांगली.
अगं दे ग लवकर. अगं काय ग हे, अर्धा किलोची भाजी एवढीच? हा, नीट वजन कर. तराजू वर घे बघू. अगं काय ग हे, हा, असं फसवा फसवीचे धंदे करते बाई. फसव. ओ बघितलं का? ओ ताई इकडे या. ओ इकडे या. हे बघा वजन काढायला चुंबक लावलाय, चुंबक. हा, आम्ही रक्त आठवून पैसे कमवायचे आणि तू आम्हाला असं लुबाडतेस होय? गिराईक देव असतो, देव. ते काही नाही. पोलिसांना बोलवा. पोलिसांना बोलवा रे. हो असं काय करताय ताई? ही चुंबक माझा नाही. कुणाचं माझं आहे? हो, इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय. हो बघतो. तुझा माईची शपथ घेऊन सांगते. मी काय केलंय? अगं ए बाई, खोटं बोलू नकोस. खोटी शपथ घेतेस, पाप लागेल, पाप. बघितलं का, पकडली गेली म्हणून सगळं आव आणते. ते काय नाही, मी पोलिसांना बोलावणार, ते येतील, तुझी ही जागा जप्त करतील आणि परवाना सुद्धा कॅन्सल करून टाकतील. मग बघू कशी फसवतेस लोकांना. ते काय असं थोड्या नका बाबड्या करू. आपल्या गिरायकांना फसवते. ए बाई, काय असं नका मला इथं करू. जमाना नाही राहिला. पाया पडते. ए बाई, माझ्या कशाला पाया पडतेस तू? तर निलांबरी आहे मी, निलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची विळी. बारीक चिरून कधी वाटण्यात टाकेन ना, पत्ता सुद्धा लागणार नाही. ताई, हो ताई, काय ते आजी तशा नाहीये. मग हे काय? अहो द्या सोडून. असं कसं सोडून द्यायचं? बरं. अहो त्यांचं वय तर बघा. आता तुम्ही बोलताय म्हणून देते सोडू. आता ही अशी वागली म्हणून आपण नाही ना वागू शकत असं. अहो माझ्या आईच्या वयाची आहे ही, आई सारखीच. ठीक आहे, नाही बोलवत पोलिसांना, पण हिला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे की नाही? हा, तर पुढे कोणाला तरी आपल्यापैकी फसवायची. काय शिक्षा द्यायची हो? हा, हिने आजपासून रोज मला भाजी द्यायची, ती सुद्धा फुकट. रोज? हो फुकट. ठीक आहे, पोलिसांना बोलवते. नको. आता रोज येत जाईन. हा, अगे बाजूला सरक ना, मला जायचंय. नाही जा, पण त्या आजींचे पैसे देऊन जा. कसले पैसे? अगं फसवते बाई. कोण कोणाला फसवतंय ना, ते आत्ताच कळेल. काय बोलती ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? गिराईक देव असतो, पण अन्न पिकवणारा आणि आपल्यापर्यंत पोचवणारा अन्नदाता असतो, हे विसरू नका.
हिला पोलिसात द्या. एक मिनिट थांबा. हे बघा काकू, मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, पण त्या प्रामाणिकपणे पैसे कमावणाऱ्या आजींवर मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांची माफी मागा, त्यांचे पैसे द्या आणि हा विषय आपण इथे संपवू. हा, पण तसं झालं नाही तर मात्र मला पोलिसांना फोन करावा लागेल. माफ कर ग. ऐकू गेलं नसेल त्यांना. माफ कर मला. प्रेमाने, थोडं प्रेमाने. माफ कर, चुकलं माझं. मला माफी मागायला लावलीस? मला हेच तिच्या चिंध्यात चिंध्या झाल्या. आता बघ, एक दिवस सापडशील माझ्या तावडीत, तेव्हा नाही सगळ्यांसमोर तुझं नाक माझ्या पायावर घासायला लावलं ना, तर नावाची नीलांबरी नाही. वाचवलंस ग पोरी, नाही तर त्या बाईने लय लुटलं होतं मला. लय गुणाची हायस ग बाय. तुला जगातील समधी सुख मिळू देत. सुखाचं माहित नाही आजी, पण निदान आज हक्काच्या शुभेच्छा तरी मिळतील का मला? मिळतील, हो मिळतील. Sa
थँक्यू